नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं ओपनिंग सुरुवातीला पॉझिटिव्ह केलेलं, पण त्यानंतर मार्केट चांगलं जवळपास 100 पॉईंट प्लस गेलेलं. निफ्टी ऑलमोस्ट 22,600च्या आसपास, पण त्या लेवलला मार्केट सस्टेन होऊ शकलं आणि इमिजिएट मॉर्निंगमध्येच मार्केट जे आहे ते 100 पॉईंट प्लसवरून मायनस जवळपास 50-60 पॉईंट एक डीप आली जोरात. आणि त्यानंतरनं मार्केट जे आहे ते मात्र एकाच छोट्या रेंजमध्ये मोस्ट ऑफ द टाईम ट्रेड करत राहिला. 22,500च्या आसपास निफ्टीने एंटायर दिवसभर ट्रेड करत राहिला आणि क्लोजिंग 22,500च्या थोडंसं खाली 22,450च्या आसपास 30 पॉईंट खाली निफ्टी आणि 17 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये सेन्सेक्स गेला. एक फ्लॅट मोमेंटम राहिला दिवसभर, पण ओव्हरऑल मार्केटवर सेलिंग प्रेशर आणि दबाव हायर लेवलवरून राहिला. मग ओव्हरऑल आज मार्केटमध्ये ओपनिंगची डिक्लाईन वगळता ओपनिंगपासून हायपासून दिवसभर कोणतं फारसं काही कारभार झाला नाही. मार्केट फ्लॅट राहिलं. उद्यासाठी ट्रेड करायचा झाला असेल मार्केटमध्ये तर 22,500-550 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. 22,550च्या आसपास 22,400च्या खाली आला तर 22,300-350 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. त्यामुळे निफ्टीसाठी क्लिअर लेवल 22,550 स्ट्रॉंग रेजिस्टन्स, बिलो 22,400 22,300-350 पर निफ्टी येऊ शकते. या रेंजमध्ये निफ्टी उद्या तुम्ही या लेवल्सनुसार ट्रेड करू शकता. बँक निफ्टी ही 49,000 49,200 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे, तिथं इंटॅक्ट आहे. 49,000 आणि 49,200 हे रेजिस्टन्स झोन आहे, तो इंटॅक्ट आहे. लोअर लेवलला 48,500 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्या अकॉर्डिंग मार्केटमध्ये तुम्ही उद्या निफ्टी बँक निफ्टीच्या लेवलला रेजिस्टन्स लेवल आहे तिथं शॉर्ट करू शकता. इंट्राडेसाठी एक पुलबॅक येऊ शकतं खाली. सपोर्ट लेवलला एक बाईंग टिक येऊ शकते. लोअर लेवलवरून थोडीशी रिकव्हरी येऊ शकते, तिथे एक बाय ट्रेड मिळू शकतो. त्यामुळे निफ्टी बँक निफ्टीच्या सपोर्ट रेजिस्टन्स लेवलनुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता. FIDIचा डेटा आजचा अजून अवेलेबल नाही, पण शुक्रवारी FISने 2400 करोडची विक्री केली. त्या बाजूला DISने 700 करोडची खरेदी केली, 690 करोडची. बाकी NSEमध्ये आज 624 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,645 शेअर्स पडले. निफ्टीमध्ये सुद्धा 24 शेअर्स पडलेत, 26 शेअर्समध्ये वाढ झालेली आहे. ओव्हरऑल वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये बऱ्यापैकी सेम आहे, पण NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. मिड आणि स्मॉल कॅपमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात सेलिंग झालेलं बघायला मिळतं. म्हणून सेक्टरल इंडिसायजेसमध्ये IT आणि फार्मा सेक्टरला जरा थोडं पॉझिटिव्ह मोमेंटम राहिला. बाकी मेटल आणि ऑइल गॅस सेक्टरला थोडासा दबाव बघायला मिळाला. बाकी अदर सेक्टर जे आहेत ते थोडे फ्लॅट साईडला ट्रेड होतात. उद्यासाठी ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, 0.5 ते 1%. डाव फ्युचर 100 पॉईंट प्लस आहेत. म्हणजे ओव्हरऑल सेटअप जर सगळा ग्लोबल पॉझिटिव्ह राहिला तर मला वाटतं उद्या एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो परत पुन्हा. पण हायर लेवलला 22,550च्या आसपास स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, तिथे एक सेलिंग ऑपॉर्च्युनिटी बनू शकते. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.